सर्वांना नमस्कार. महिला तक्रार निवारण समिती इतिवृत्त लेखन नमुना माहे ऑगस्ट 2026. ऑगस्ट महिन्याच्या या इतिवृत्तामध्ये कोणकोणते ठराव असावेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहूया. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सुरुवातीला सभा क्रमांक 3, दिनांक, वार, स्थळ लिहिणार आहात. आज दिनांक रोजी शाळा येथे महिला तक्रार निवारण समितीची सभा अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला पुढील सदस्य उपस्थित होते. अनुक्रमांक, सदस्याचे नाव, सही असं लिहून खाली आपण जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांच्या सह्या घेणार आहात. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा संपन्न झाली. सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. विषय क्रमांक 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक, मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचन केले असता त्यावर चर्चा होऊन कोणताही बदल न सुचवल्याने ते आहे तसे मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2, पालक जागृती कार्यक्रम करण्याबाबत. ठराव क्रमांक, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेऊन सभेमध्ये महिला विषयावर बाल सुरक्षा तक्रार नोंदवण्याची पद्धत, मुलांशी मैत्रीपूर्ण वातावरण याबाबत पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याबाबत चर्चा केली असता यावर चर्चा होऊन पुढील आठवड्यामध्ये मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात यावी व सर्व पालकांना निमंत्रित करावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3, तक्रार पेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याबाबत. ठराव क्रमांक, शाळेतील तक्रार पेटी सर्वांसमक्ष उघडली असता तक्रार पेटीत एकही तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आनंददायी, भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. तक्रार पेटीमध्ये तक्रार आढळल्यास गोपनीयतेने हाताळण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 4, विद्यार्थिनींसाठी भयमुक्त वातावरण तयार करण्याबाबत. ठराव क्रमांक, शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःवर झालेल्या कोणत्याही प्रकारच्या त्रासाबद्दल शाळेत अथवा घरी भयमुक्त बोलता यावे अशा प्रकारचे वातावरण तयार करणे गरजेचे असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम, स्त्री-पुरुष समानता कायद्यांचे मार्गदर्शन, मानसिक त्रासामुळे होणारे दुष्परिणाम, दडपणमुक्त शाळा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5, जुलै महिन्यातील तक्रारींचा आढावा घेण्याबाबत. ठराव क्रमांक, जुलै महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी, केलेली कार्यवाही तसेच तक्रारींचा निकाल याविषयी चर्चा केली असता चर्चेअंती जुलै महिन्यात कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन शाळेतील वातावरण आनंददायी, भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. विषय क्रमांक 6, विद्यार्थिनी महिला शिक्षिका यांचे चर्चासत्र घेण्याबाबत. ठराव क्रमांक, शाळेत महिला सक्षमीकरण, सुरक्षितता, महिलांचा आदर, स्वच्छता इत्यादी मुद्द्यावर शिक्षिका तसेच विद्यार्थिनींना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या शाळेबाबतच्या सूचना तसेच अपेक्षा जाणून घेण्याच्या दृष्टीने चर्चासत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात यावे असे सुचविले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती स्वातंत्र्य दिनानिमित्त तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करून चर्चासत्र आयोजित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर.
विषय क्रमांक 7 पोस्टर बॅनर घोषवाक्यद्वारे जागरूकता वाढविण्याबाबत. ठराव क्रमांक शाळेत महिला सक्षमीकरण, महिलाविषयी आदर, बाल सुरक्षा, तक्रार नोंदवण्याची पद्धत याबाबत चर्चा करण्यात आली असता चर्चेअंती शालेय परिसरामध्ये पोस्टर बॅनर लावून लोकांमध्ये जागरूकता वाढवावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 विद्यार्थिनींसाठी समुपदेशन व्यवस्थाबाबत. ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांना भावनिक मानसिक आधार देण्यासाठी तसेच काही प्रसंग घडल्यानंतर होणाऱ्या परिस्थितीत समुपदेशन करणे गरजेचे असते. शाळेत नियमित समुपदेशन सत्र आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली असता चर्चेअंती शाळेत आठवड्यातून एकदा समुपदेशन सत्र आयोजित करण्यात यावे तसेच आवश्यकतेनुसार वैयक्तिक समुपदेशन करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 9 ऐनवेळीचा विषय. ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.